सोबत असेल जाणीव. रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी. होऊ द्या जाणीव. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी. उद्देश म्हणजे गेली कित्येक दिवस झालं जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीनंतर बरेच जण मीडियामध्ये वेगवेगळ्या बातम्या पसरवत आहेत, बोलत आहेत, स्वतःच्या चॅनलवरून विश्लेषण करत आहेत. राजकीय विश्लेषणपर्यंत ठीक आहे, परंतु ज्या वेळेला काही ठराविक गोष्टींवरती ते प्रश्न विचारतात त्यावेळेला त्याला समर्पक उत्तर देणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून आजची मी या ठिकाणी प्रेस घेतलेली आहे. प्रियताईंचा जो काही कुणबी दाखला आहे त्याला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आलेली आहे. कसं बघता याच्यावर तुम्ही काय सांगाल? म्हणजे खूप कमी कालावधीत हा कुणबी दाखला काढण्यात आला आणि त्यामुळे त्याच्यावर त्यांच्या कागदपत्रांची तपासणी योग्य पद्धतीनं झाली आहे का किंवा काय याच्याबद्दलची एक शंका घेतली आहे त्यांच्या वकिलांनी. तुम्हाला माहिती आहे, महायुतीचं सरकार एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आपण कुणबी दाखले द्यायला सुरुवात केली आणि त्या काळामध्ये आपण कमी काळामध्ये प्रचंड दाखले जिथं नोंदी सापडते तिथं देऊन टाकले. जिथं साक्षरता नाही आहे त्या ठिकाणी देऊन टाकले. आता तिच्या घरातल्या बऱ्याच जणांना कुणबी दाखले पूर्वीपासून शाळेसाठी त्यांनी काढलेले आहे, ऑलरेडी आहे. आता काही लोकांनी विश्लेषण केलं, पत्रकार ते आमचे, त्याच्यावरती मी टीका टिप्पणी करणं जर चुकीचं आहे. परंतु आपल्याकडे वंशावळ नावाचा एक प्रकार असतो, जो वंशावळ ही पक्की लिहिलेली असते, त्याच्यामध्ये कच्चं काही नसतं. ही वंशावळ महसूल विभागाकडेही सापडते आणि मोडी लिपीमध्ये असते ती वंशावळ. आज मोडीचे लोक ट्रान्सलेशन करून जी लिगल वंशावळ दिली त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल, बाबाजी केरलाजी बर्गे हे साधारणतः 1812 साली जन्मलेलं व्यक्तिमत्व, हे या घराण्याचं मूळ पुरुष. ही नोंद आत्ता आपल्याकडे 1812 साली जन्मले. थोडं मोठे 1812 साली बाबाजी केरलाजी बर्गे हे त्या ठिकाणी जन्मले. हे खापर खापर पणजोबा, हे प्रियाचे खापर खापर पणजोबा. 1812ची पहिली नोंद आपल्याला त्या ठिकाणी सापडते. ते 60व्या वर्षी गेले, म्हणजे किती साली गेले? 1872ला. आणि त्यांच्या मृत्यूची नोंद क्लिअर लिहिलेली आहे की ते महामारीमध्ये गेले अशी नोंद. त्यांना 2 मुलं त्यांनी सांगितले, त्यामध्ये श्रीपती बाबाजी बर्गे आणि गोविंदा बाबाजी बर्गे अशी 2 मुलं त्यांना होती. आता एका पत्रकाराने सांगितलं की गोविंदा बाबाजी बर्गे हे 2 वर्षाचे असताना गेले. हे चुकीचं आहे. मोडी जर त्यांना येत असेल त्यांनीही माझ्याजवळ यावं. मीडिया ट्रायल घेणं हे चुकीचं आहे. ॲक्च्युली आम्ही मीडियात बोललंच नाही पाहिजे. परंतु गोविंदा बाबाजी बर्गे हे त्यांचा मुलगा 2 वर्षाचा मेला असे मुलगा आहे. ते मेले असं नाही. त्यांचा मुलगा गोविंदा बाबाजी बर्गेंचा 2 वर्षाचा मुलगा हा गेला अशी मुलगा. तर गोविंदा बाबाजी बर्गेंना 2 मुलं आहेत. गोविंदा बाबाजी बर्गेंनाचा मृत्यू 1878ला झाला. ते काय सांगतायत, पुढचे आमचे विश्लेषण काय केलं आहे की हे 2 वर्षाचे असताना मेले. बघा, त्यांचे वडील कितीला मेलेले? 1872ला मेले. 1872ला मेले. आणि हे सांगतात गोविंदा बाबाजी बर्गे हे 2 वर्षाचे मेले. आता वडिलांच्या मृत्यूनंतर जर गोविंदा 6 वर्षानंतर 2 वर्षाचे मेले कसे? म्हणजे ह्यांचे सगळे आक्षेप चुकीचे आहेत. माझं स्पष्ट म्हणणं, इथं आमच्याकडे सगळ्या जन्म मृत्यूच्या नोंदी आहेत. तर गोविंदा बाबाजी बर्गेंचा मृत्यू हा 1878ला झाला. म्हणजे वडिलांच्या मृत्यूनंतर 6 वर्षांना त्यांचा मुलगा गेला. जर हे 60 वर्षाचे असतील तर मुलगा 6 वर्षाचा मेला त्यावर 50 वर्षाचा तरी असेल. त्याला 2 मुलं आहेत. त्यामध्ये बाळा गोविंदा बर्गे आणि कोंडी गोविंदा बर्गे यांच्या जन्माच्याही नोंदी आहेत आणि त्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आहेत. लक्षात आलं का? क्लिअरली कुणबी म्हणून त्या ठिकाणी नोंदी आहेत. हे एक झालं. दुसऱ्या बाजूला बाबाजी केरलाजी बर्गे यांना मुलगा होता श्रीपादी बाबाजी बर्गे. त्यांचा मुलगा गणपत किंवा गणू बाबाजी बर्गे बोरगे बरगे
अशा पद्धतीचा बोरगे बर्गे आणि बर्गे हे एकच मोडी लिपीमध्ये लिहिताना जर तुम्ही पाहिलं तर एकच असतं. तर श्रीपती बर्गे हे त्यांचा म्हणजे प्रियाचा पंजोबा. त्यांना 2 मुलं, एक आवडी गणपत बर्गे आणि शिदोजी गणपत बर्गे. म्हणजे माझ्या सासऱ्यांची आत्या ही कुणबी आहे हा दाखलाही आपल्याला मिळाला. ती लहानपणी वागलेली आत्या, तिचा दाखला आहे. शिदोजी बर्गे हेही कुणबी आहेत, तिचे सख्खे आजोबा, त्याचा पण दाखला. तिचे वडील मधुकर बर्गे ते पण शेती करत होते, तेही कलेक्टर होते, त्यांचाही दाखला आहे. कुणबी म्हणजे काय? कुणबी म्हणजे शेती करणार. त्याचे सगळ्याचे 7-12चे उतारे आणि फेरफार हे सगळ्या वंशावळीचे या ठिकाणी जोडलेले आहेत. आणि इतका क्रिस्टल क्लिअर आहे हे प्रकरण. असं असताना फक्त मीडिया ट्रायल घेऊन माझं मत आहे ते न्यायप्रविष्ट गोष्टी असतात, त्याच्यावरती मीडिया ट्रायल खरं तर व्हायला नाही पाहिजे होत्या. दुसरा असा आक्षेप येतोय की त्या ओपनमधून लढल्या. ओपनमधून नाही लढल्या का, सर्वसाधारण प्रभागातून लढल्या. तुम्ही हे लक्षात घ्या. सर्वसाधारण खटावा सर्वसाधारण खुला होता, ज्याच्यातून ओबीसी, SC, NT कुठल्याही प्रवर्गाचे व्यक्ती तिथे लढू शकत होते. आणि कायदा आहे हे बघा, आज एवढा मोठं त्या ठिकाणी तिथं उमेदवारी जाहीर केली की चुकीची होऊ शकते का? नाही ना. जर मग कलेक्टरने त्याच वेळेला ती बाद केली असती ना. हा कायदा आहे की खुल्या प्रभागातून जो आलेला आहे कॅन्डिडेट तो ओबीसीच्या जागेवर जाऊ शकतो. आणि इथंच नाही, त्याच्यापूर्वी महाराष्ट्रात सगळीकडे झालं. म्हणजे ज्या ठिकाणी आमचं घडलं ते चुकीचं आणि त्यांचं घडलं ते योग्य हे बोलणं चुकीचं. हे दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा की ओबीसीच्या जागेवर महेश शिंदेने अतिक्रमण केलं. हा एक मुद्दा प्रकर्षानं पुढे आला. कोरेगाव मतदारसंघातले हे माझे सगळे ओबीसीचे प्रमुख नेते आहेत. महेश शिंदे असा एकमेव नेता आहे की ज्यांनी, तुम्ही प्रत्येक गटामध्ये पाहिलं तर मी 7 ओबीसी जातींना, कुणबी ओबीसी नाही तर 7 ओबीसी जातींना त्या ठिकाणी मी प्रेझेंटेशन दिलेलं आहे. तुम्ही वाठार स्टेशन गटामध्ये आम्ही त्या ठिकाणी वडार समाजाचा आमचा नेता धनू, त्या धनूला त्या ठिकाणी उमेदवारी दिली. त्याच्या विरोधात राष्ट्रवादीनं कोणाला उमेदवारी दिली? राजू बर्गे जो कुणबी ओबीसी आहे त्याला उमेदवारी दिली. आंबोडे गडामध्ये आम्ही काशीद म्हणून नाभिक समाजाला त्या ठिकाणी पंचायत समितीला उमेदवारी दिली. ह्यांनी निलेश जगदाळे हा कुणबी ओबीसी आहे त्याला दिली. तुम्ही सातारा जिल्ह्यामध्ये पाहिलं असेल तर महेश शिंदेनी 100% सगळ्या ओबीसी प्रवर्गाला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं. याच्यामध्ये 3 गटामध्ये आम्हाला फटका बसला. आमच्या सीट ह्या आम्ही त्या ठिकाणी दिल्यामुळं, सामान्य घरातल्या दिल्यामुळं आम्ही हरलो. आम्ही टिकले नाहीत आमचे उमेदवार त्याच्यापुढे. मग आमच्या सगळ्यांची बैठक झाली आणि त्यामध्ये असं ठरलं, ज्यावेळेला विरोधक कुणबी ओबीसी देतील त्यावेळेला आपणही कुणबी ओबीसीच उमेदवार द्यायचा, असा आमचा निर्णय तालुका पातळीवरती झाला. तुम्ही या निवडणुकीमध्ये सगळं पाहिलं असेल. आज जे गळा काढताय त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे, तुमचा उमेदवार कुठला होता? फडतरताई आमच्या नातेवाईकच आहे, जवळच्या नातेवाईक आहेत. त्या जर कुणबी ओबीसी होतात तर प्रिया कुणबी ओबीसी होऊ शकत नाही. एवढे पुरावे असं दुखणं कुठं आहे? दुखणं एकच आहे, एवढं करून जुळलं नाही. हिचं दुखणं आहे, हा द्वेष आहे. माझं म्हणणं एक आहे, माहितीत आपण सगळे एकत्र आहोत. झालं ते झालं, सोडून द्यायचं. बरं तुम्ही म्हटला 2 तुमचे उमेदवार उचलून नेले, पोलिसांनी त्यांना थांबवलं, ते कामेचा हात वर केला, सगळं झालं, ठीक आहे, मान्य आहे. मग सभापती निवडीला काय झालं? काय झालं? तुमचे दोन्ही उमेदवार तुमच्या ताब्यात होते, कामेश दादा तुमच्या ताब्यात होता. मग काय झालं? आदल्या दिवशी तुमची कामेशजींची बैठक झाली. स्वतः शशिकांत शिंदे साहेब त्या बैठकीला होते. मकरंद आबांच्या घरी 3 तास बैठक झाली ना. मग काय सभापती निवडीला झालं? अरे तुमचे उमेदवार हे महायुतीसाठी निवडून दिलेले होते.
तुम्ही ज्या वेळेला महाविकास आघाडीबरोबर जाणार, मी पहिल्याही प्रेसमध्ये सांगितलं होतं 5 सदस्य हे राष्ट्रवादीचे, ज्यांना हे महाविकास आघाडीबरोबर जाणं पटत नव्हतं. शशिकांत शिंदे साहेबांच्या बरोबर माझे शशिकांत शिंदेचे काय याच्यावरची दुश्मनी नाही, बांधावची नाही आहे, पण हे राजकीय आम्ही एकमेकाच्या विचारांचे शत्रू आहोत, वैयक्तिक काय नाही माझं. म्हणून 5 सदस्य बाजूला गेले, हे लक्षात घ्या. हे आता 2च तुम्ही पाहिले, अजून 3 सदस्य होते की जे सदस्य याच्यामध्ये सहभागी व्हायला तयार नव्हते. त्यांना भाजपचं, देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व मान्य होतं, महायुतीचं नेतृत्व मान्य होतं, महाविकास आघाडीचं नेतृत्व त्यांना मान्य नव्हतं. असे 5 सदस्य आमच्यात आले, पुरावे दिले. पण मी पण हे ज्युडिशरी मॅटर आहे, मला का पुढे यावं लागलं? ज्युडिशरी मॅटरमध्ये बोललंच नाही पाहिजे, माझं मत आहे. ज्युडिशरी मॅटरमध्ये मीडिया ट्रायलच्या घेतल्या जातात, वकील काही देऊ किंवा काही तथाकथित जे आहेत लोक काही की जे स्वतःला चाणक्य समजतात, त्यांनी चुकीचं वागू नये. तुम्हाला ज्या भूमिका मांडायच्या त्या सक्षम प्राधिकरणाच्या पुढं मांडल्या पाहिजे. आम्ही आमचं दिलं. आज सक्षम प्राधिकरणाचा एखादा अधिकारी एखाद्या जातीचं सर्टिफिकेट देऊ शकतो, तो असा देईल का? कधीच देणार. त्याला ठाम पुरावे मिळाल्याशिवाय देऊ शकत नाही. आणि सगळे ठाम पुरावे आज आमच्याकडे आहेत. त्यामुळे पुढाला काय वाटतं हे देणं घेणं नाही आहे. जे झालेलं आहे ते झालेलं आहे आणि ते योग्य झालं. प्रमाणपत्र आहे असा आरोप होतोय की ज्या दिवशी निवड होती त्या दिवशी सकाळी 10 वाजता ते मिळाले नाही, त्यानंतर आलं म्हणा. कारण 3 दिवस अगोदर म्हणजे भाजपचा अध्यक्ष होईल का नाही अशी परिस्थिती, आणि त्यात तुमच्या प्रियताईचं होईल का नाही हे कुठंच नाव नव्हतं. पण 2 दिवसात मी तुम्हाला अशी गडबड मला जबाबदारीने सांगतो, 15 दिवस आधी तिने आमच्या एका गोष्टीसाठी तिने अर्ज करून ठेवलेला होता. 15 दिवस आधीचा अर्ज, त्या दिवशीचा नाही, 15 दिवस आधीचा अर्ज. हा प्रोसेस आता तिथं लागायचं म्हणल्या म्हणूनच गेल्या. आदल्या दिवशीपर्यंत आम्हालाही माहीत नव्हतं की ते आमची उमेदवारी होईल. आम्ही महायुती म्हणूनच त्यांच्याबरोबर गेलो. मी जबाबदारीनं बोलतो. आणि तो बॅकअपला म्हणून हे सर्टिफिकेट काढून ठेवा म्हणून आदेश दिला होता. तुम्ही आतापर्यंत जे बाब आहे, कोणत्या न्यायालयात कुणी याचिका दाखल केली, त्या याचिकेचा नंबर मिळेल काय? आता हे आम्हालाच माहित नाही, फक्त हे मीडियातच चाललं. साहेब महायुतीमध्ये आता तुम्ही बघितलं, गुवाहाटीला गेलो, किती आपट केली, अजून आम्हाला ते अपात्र ठरवते. किती वर्ष झाली? अरे ग्रामपंचायतीच्या सदस्याला 10 वर्ष अपात्र होत नाही. हितलेखानं तुम्ही आमदारला अपात्र करायचा प्रयत्न केला, त्यावेळेला पण मी सांगितलं होतं आम्ही अपात्र होऊ शकत नाही. सांगितलं होतं की नाही? अजून झाले का अपात्र? का सदस्य अपात्र होत नाही, जिल्हा परिषद अध्यक्ष अपात्र करायला चाललाय. किती बोंगाडी असतील त्याचे हे जिवंत होणार. पण साहेब आता आतापर्यंत तुम्ही आता हे डिफेन्सच चाललाय सगळा या प्रक्रियेमध्ये, तुम्ही असं डिफेन्स राहणार का? याच्या पुढे तुम्ही कोर्टात जाणार आहे, तुम्ही परत काय पुढं कायदेशीर लढाई लढणार आहे असं? थोडक्यात त्याचा एंड कधीपर्यंत होईल का 5 वर्ष असं सुरू राहील? माझं म्हणणं एकच आहे, त्या विरोधकांना आम्ही विरोधक म्हणतच नाही, कारण ते आमच्याच महायुतीचा भाग आहे. परंतु महाविकास आघाडीच्या काही नेत्यांच्या षडयंत्राला ते बळी पडलेले आहेत. आता थोड्या दिवसानं ते येतील ना जवळ, कशाला जास्त त्रास करून यायचा? तोडातोडी नाही झाली पाहिजे. पुढं आम्हाला आता खासदारकी लढायचं आहे. उद्या सकाळी समजा पालकमंत्र्यांना जर खासदारकीचं तिकीट दिलं फडणवीस साहेबांनी, जया भाऊ, आमचे स्वतः शिवेंद्र बाबा, आम्ही सगळे काम करणार ना. पक्षानं वर्ण जर समजा वाटपातच तिकीट जर शिवसेनेला गेलं इथलं आणि पालकमंत्र्यांनी दिलं, आम्हाला काम करावं लागणार माहिती म्हणून. हे तुम्ही हे लक्षात घ्या. आम्हाला काही हे तोडायचं नाही, आम्हाला प्रेमानं पुढे द्यायचं. आता ते थोडा राग थोडे दिवस राहणार आहे. या पाठीमागं कोण आहे असं? मिठाचा खडा सांगितलेला आहे तुम्हाला, तो खडाच तेवढा बघा बाजूला ठेवला. साहेब महायुती म्हणून तुम्ही म्हणताय, बरोबर आहे मी, तर तुमच्या जे काही जी प्रक्रिया झाली आता निवडणुकीची, तर त्याच्यामध्ये शंभूराजांनी असं म्हटलेलं आहे पालकमंत्र्यांनी की जो काही रिपोर्ट आहे तुम्ही वरती मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आपल्या एकनाथ शिंदे साहेबांना पाठवलेला आहे. मी तुमच्या विरोधातली भूमिका आहे? नाही, तसं काही नाही. पहिल्यांदा मी क्लिअर करू इच्छितो, मी स्वतः
अधिवेशनाच्या दरम्यान मला शंभूराज देसाईंनी ह्या निवडीच्या आधी 7 दिवस आधी त्यांनी मला बोलवून घेतलं होतं. मी त्यांना समोर स्पष्ट भाषेत एकनाथ शिंदे साहेबांनाही सांगितलं होतं, साहेब तुम्हाला वाटतंय अशी परिस्थिती नाही, निवडून आलेल्या सदस्यांच्या भावना महायुतीच्या बरोबरच्या आहेत, महाविकास आघाडीच्या बरोबरच्या नाही, तुम्हाला चुकीचं ब्रीफिंग केलं जातं आहे, हे मी सन्माननीय पालकमंत्र्यांच्या समोर सांगितलेलं होतं. मी अजिबात कुणालाही अंधारात ठेवलं नाही. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, माझी भूमिका पहिल्या दिवसापासून स्पष्ट होते. जर आमची युती राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबर इलेक्शनच्या आधी झाली असती, मी जबाबदारीने सांगतो आत्ता आम्ही याच अलायन्स बरोबर राहिलो असतो. जर त्यांनी महाविकास आघाडीबरोबर गेले नसते तर. पण साहेब, फक्त कोरेगावपुरतीच महायुती झाली होती, बाकी जिल्ह्यात तशी महायुती कुठेही झाली, फलटणमध्ये एक झाली होती, अशा पद्धतीचं चित्र आहे. पण कोरेगावपुरतंच मर्यादित विचार केला तर पक्षानं जर व्हीप बजावला होता किंवा पक्षानं काहीतरी भूमिका घेतली होती तर त्या भूमिकेसोबत तुम्ही का नाही गेला? माझं स्पष्ट मत आहे, आमचं निवडणूक पूर्व युती ज्या माध्यमातून झाली होती, आज आमचे उमेदवार हे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात निवडून आलेले आहेत आणि पुन्हा फिरून त्यांच्याकडे जाण्याची आमची सुतराम शक्यता नव्हती आणि ते पक्षश्रेष्ठींना मी स्पष्ट भाषेत सांगितलं. मगाशी तुम्ही म्हणाल्याप्रमाणे तुमच्या विरोधातला एक प्रस्ताव पालकमंत्र्यांकडनं पक्षांकडे पक्षश्रेष्ठींकडे गेलाय अशा पद्धतीच्या बातम्या येतात किंवा तशा पद्धतीची माहिती पुढे येते की तुम्ही ज्या पद्धतीने या निवडणुकीत वागला आहात किंवा ज्या पद्धतीने तुम्ही भूमिका घेतली आहे ती चुकीची आहे, पक्षाला धरून नव्हती, अशा पद्धतीचा जो रिपोर्ट गेलाय त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? हे लई मोठ्या गोष्टी आहेत. फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब दोघं सख्खे बहीण सख्खे भावासारखे आहेत, तुम्हाला माहिती आहे. त्यांच्यातलं अंडरस्टँडिंग प्रचंड आहे. आता ते राजकारणाच्या काही खेळ करत असतील, त्या दोघं बसून ठरवतील आणि करतील. आणि पालकमंत्री म्हणजे माझं किती प्रेम आहे तुम्हाला माहिती आहे. माझ्या पालकमंत्र्यांनी एवढं कुणाचंच प्रेम नाही. एवढं पालकमंत्री एकटाच आमदार आहे, दुसरा आहे का त्यांना कोण? मी सोडून त्यांना जिल्ह्यात कोण आहे मला सांगा, आणि ते असे वागतील मला वाटत नाही. साहेब, परवा डिसेंबर कार्यक्रम झाला पाटणला, पालकमंत्र्यांनी तिथे कोण्याजवळच बसवून घेतला. आपण पक्षाचे आमदार आहात शिवसेनेचे, आपण तिथे गेला नाही, त्यामुळे बरीच चर्चा झाली की तुमचा राग आणखी गेला नाही किंवा पालकमंत्र्यांनी आपल्याला बोलवलं नाही. नाही, तसं काही नाही. मला पालकमंत्र्यांचा निरोप आला होता, मला सगळं आलं होतं, पण मी स्वतः बाहेर होतो. माझ्याकडे कारखाना काढायचा चालला आहे मतदारसंघामध्ये, त्या संदर्भाच्या कामासाठी मी बाहेर होतो आणि मी तसं कळवलं होतं. साहेब, चर्चा आहेत अशा या सगळ्या गोष्टींनंतर शशिकांत शिंदे शिवसेनेच्या वाटेवर आहेत, अशा प्रकारची चर्चा चालू आहे. अरे स्वागत आहे. मी तर त्यांना भाजपमध्ये पण घ्या म्हणून सांगितलेलं आहे. अरे माहितीमध्ये ते आले पाहिजेत, त्यांनी सांगायला पाहिजे मोदी साहेब माझे नेते आहेत, फडणवीस साहेब नेते आहेत, एकनाथ शिंदे नेते आहेत, ते मूळचे शिवसैनिकच आहेत, हेच मी सांगायचा प्रयत्न करतो. तिकडे कशाला थांबलेत? त्यांनी इकडे आलं पाहिजे. मी स्वागत करणार पहिलं त्यांचं. महायुतीमध्ये पहिलं स्वागत, शिवसेनेमध्ये पहिला हार मी त्यांना घालणार, त्यांच्यासाठी वाटेल ते करणार. तुमचे 2 सदस्य कोरेगावचे शिवसेनेचे, त्यांनी देखील व्हीपचं उल्लंघन केल्यामुळे तुमच्यापर्यंत आपत्तीची आणखी आहे. कुठलं अपत्र विपत्र होत नाही. आधी 40 जणांना आमदारांवर नव्हती होय, अजून आम्हीच अपात्र व्हायचे. 2 टर्म माझ्या चालू आहे. पहिले अजून कुठे गेली माझी टर्म? नाही गेली अजून. ते अपात्र चालूच आहे की अजून वाटते त्या आमच्या आधीच्या आमच्या विरोधी पार्टीला आता अपात्र होते मग अपात्र होते. होईनच तर कसं होणार? नाही होणार. कायद्यानेच गेलो आम्ही. निवडणूक पूर्व युती ज्याच्याबरोबर असते त्याच्याबरोबर जाणं हे सुद्धा कायद्यात लिहिलेलं आहे. वकील साहेब म्हणतात 6 महिन्यात यावरती निकाल देणं अपेक्षित असतं. 6 महिन्यात जर वकील आयोगाचा निकाल आला तर पुढं काय? अपिलेटिंग अथॉरिटी पुढं आहेत ना, सुप्रीम कोर्टापर्यंत आहे, त्यामुळं व्यवस्थित आहे. कायद्याच्या तरतुदी खूप मोठ्या आहेत आणि तो निकाल आमच्या बाजूनं लागणार, कारण सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. आम्ही कायद्याच्या पलीकडे गेलोच नाही ना. म्हणजे थोडंसं तुमचं असंच म्हणणं आहे की अध्यक्ष प्रियताईंच्या बाबतीत असेल किंवा दोन्ही तुमच्या सदस्यांच्या बाबतीत कुठलीही अडचण कायदेशीर नाही? 100% नाही आहे. यांना आता काय झालंय, थोडा मानसिक त्रास झाला हे निश्चित आहे. आता थोडे दिवस हा त्रास होईल, एक 3 महिने गेल्यानंतर. आता फडणवीस साहेबांनी त्यांचा राहता बंगला पालकमंत्र्यांना दिला आहे, म्हणजे माझ्यावर जेवढं प्रेम आहे तेवढंच शंभूराज देसाईंवरती त्यांचं प्रेम आहे फडणवीस साहेबांचं.
किती राहता बंगला स्वतःचा दिला त्यांनी त्यांना. विचार करा म्हणजे किती प्रेम करतात ते त्यांना. हे मुख्यमंत्री स्वतःचा बंगला देतात, हे मोठी गोष्ट आहे. आणि कायम त्यांना झुकतं माप दिलंय. पाटणच्या विकासामध्ये सगळ्यात जास्त निधी फडणवीस साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना दिला. मग 100% असं काही होणार नाही. एकत्र बसू. आता परवा सुद्धा सगळे एकत्र बसले होतेच की, आणि आता चहा बी प्यायला लागले सगळे एकत्र. थोड्या दिवसांत मला बी बोलून मला पण चहा पाचते, संपलं का? पालकमंत्र्यांनी सस्पेंड करायचे सदस्य जे आहेत, जे तुमचे शिवसेनेचे 2, त्यांना यावेळी सभापती पदासाठी कुठं विचारत? आता काय झालंय, आम्हाला सांगितलं 2.5 वर्षानंतर त्यांना सभापती पद द्यायचं ठरलेलं आहे. निश्चित शिवसेनेच्या दोघांना पण त्या ठिकाणी, आता राष्ट्रवादीच्या दोघांना न्याय द्यायचा. महायुतीमध्ये राष्ट्रवादी पण आहे, अजित पवार गट आहे, जो मोदींना किंवा फडणवीसांना मानतो. तो गट आत्ता आमच्या बरोबर. आता हा पण गट 100%. मानसिक त्रास जो- महायुतीमध्ये मानसिक काम करत असताना तुमची भूमिका भाजपला जी सोयीची आहे तशी आहे, तर तुम्ही इतर नेत्याचं काय सांगाल? मग महायुतीमध्ये ते बरोबर आहे तुमच्या आता जिल्ह्यात, याबद्दल तुम्ही काय अहवाल पाठवणार आहे? माझी सोयीची भूमिका नाही आहे. भाजप हा आमचा मोठा पक्ष आहे, म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे. आज तो पक्ष आम्ही संपवून आमचं तरी अस्तित्व टिकेल का? साधी गोष्ट आहे. ज्या झाडावरती आपण असतो किंवा ज्या झाडाबरोबर वेली वाढतात, ते झाडच वटवायचं तर वेलीचं अस्तित्व राहू शकेल का? नाही राहू शकत. हे सहजीवन आहे. राजकारण हे सुद्धा सहजीवन असतं. ते सहजीवन आपला जो प्रमुख असतो त्याला आपण साथ देत बोलायचं असतं. आणि तीच भूमिका माझी त्यांना संपवायची भूमिका नाही. साहेब, सभापती निवडीच्या वेळेस त्या निवडीवर बहिष्कार टाकला गेला होता सदस्यांकडनं. पण त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिवेंद्रराजेंनी असं सांगितलं की उलट आम्ही युतीची भूमिका बजावलेली आहे, आम्ही सर्वांना समाविष्ट करूनच आम्ही हे सगळं पुढे गेलेलो आहे. म्हणजे शिवसेना असेल, भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल. तुम्हाला शिवसेनेची भूमिका योग्य वाटते का शिवेंद्रराजेंची भूमिका? मला क्लिअरली शिवेंद्र बाबा बोलले ते योग्यच बोलले. त्यांनी सांगितलं ना, राष्ट्रवादीच्या दोघांना न्याय दिला, पुढच्या टप्प्यात शिवसेनेच्या दोघांना सभापती पदावर न्याय देणार आहेत. ते म्हणजे माहितीची भूमिका ही निभावलेलीच आहे. त्यांनी चांगली निभावलेली आहे, का वाईट नाही केलेलं, योग्यच केलेलं आहे. पालकमंत्र्यांना जो काही त्रास झाला, मानसिक त्रास किंवा मानसिक धक्का जो काय दिला आहे, त्याच्यासाठी म्हणजे त्यांना त्यातनं बाहेर काढण्यासाठी तुम्ही काही पावलं उचलताना दिसणार नाही. अरे दादा, मी काय सांगतोय, ते मोठे नेते आहेत. आता फडणवीस साहेब ते आणि एकनाथ शिंदे साहेब एकत्र बसलेत. आता ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. ते मला बोलून घेणार की तू ये, मला तुझ्याशी बोलायचे म्हणून. मग मी जाणार. मग ते मला जेवायला वाटतं, आम्ही बसू, गप्पा मारू, चिडतील, बोलतील, त्यावेळेला होईल. त्याला काय, नवरा बायकोची बी भांडणं होत नाहीत का? याचा अर्थ काय, लेखा लगेच घटस्फोट घेते तो लेखा. ही कुठली पद्धत नाही. साहेब, गेल्या 2 वर्ष दादा, मिठाचा खाडा टाकणाऱ्यांसोबत जायला पाहिजे असं त्यांना का वाटलं असेल? म्हणजे असं काय घडलं होतं की मिठाचा खडा टाकणाऱ्यांच्या सोबत जावं? आता मी काय सांगितलं, आम्ही दोघं बसल्यावर हे मी विचारणार. आज शिंदे साहेब दर्यामध्ये येतात, आपण भेटीला जाणार आहात काय? जर येणार असलं तर जाऊ शकतो. काय, मला काय अडचण नाही. साहेबांच्यावर मी शेती बी केलंय तिथं बसून दारात. बघितलं ना तुम्ही, 2020 पासून, फेब्रुवारी 2020 पासून ते गुवाहाटीला जाईपर्यंत आम्ही दोघांनी बसूनच तिथं शेती केलेली दर्यातली. तुम्ही म्हणाल मुख्यमंत्री साहेबांचं एवढं प्रेम आहे, त्यांनी बंगला दिला वगैरे, तुम्ही आता सांगितलं. खरी ही गोष्ट कोणालाच माहिती नव्हती, पण तुम्ही सांगितली मोठ्या मागे. असं काय झालं की मिठाच्या खाड्याच्या व्यक्तीसोबत जावंच वाटलं, एवढी माहिती सोडून? म्हणजे तुम्ही पण साक्षीदार आहात. आम्ही बसून त्यावेळेला विचारू त्यांना नक्की काय झालं. म्हणजे तुम्ही पण अनभिज्ञ आहात त्याचं. अनभिज्ञ. एवढं तुमच्यावर कुणबी ॲलिगेशन होत आहे, पण तुमच्या बाजूनं कोणी कुणबी, मराठा किंवा ओबीसी का उतरत नाही? हे बघा, माझं म्हणणं आहे, हे मीडिया ट्रायल घेण्याचे विषय नाही. हे विषय कुठले आहेत? जसं माझ्या बायकोचं कुणबी सर्टिफिकेटचा प्रश्न आहे. ह्यांनी तर प्रत्येक ठिकाणी कुणबीचे सर्टिफिकेट काढले. मग आम्ही प्रत्येक ठिकाणी मीडिया ट्रायल घ्यायची का? हे राजे भोसले कंपनीने पण कुणबी काढलेत, राजे निंबाळकरांनी कुणबी काढलेत सर्टिफिकेट. ज्यांना मिळाले ते मिळाले, ज्यांची शेती होती त्यांना मिळालेले आहेत, ते मिळालेले आहेत. आणि ते समोरच आहेत ना तुम्हाला. आज राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे राजूकाका भोसले
त्यांना सुद्धा कुणबी मिळालं की मग आम्ही काय त्यांच्या काय मीडिया ट्रायल घ्यायची माणसांवर सोडायची का? ही पद्धत बरोबर नाही. थोडं शशिकांत शिंदे साहेब जोशचे नेते आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यामुळे एवढं मोठं जर प्रकरण घडलं तर त्यांना इथं काहीतरी केलंच पाहिजे, तर त्यांच्या पक्षाचं अस्तित्व टिकेल ना, म्हणून ते थोडासा प्रयत्न करतात. एक तर ही न्यायप्रविष्ट बाब आहे. दुसरी गोष्ट तुम्ही म्हटला तसं की कुणबीच्या संदर्भामधला हा न्यायालयात विषय गेलेला आहे. एक प्रकारे डॅमेज कंट्रोलिंग चालू आहे काय कुणा म्हणजे XYZ व्यक्तीकडून किंवा इथे पक्षांतर्गत? आता इथे काय चालू आहे तुम्ही लक्षात घ्या. इथे आता पुढची निवडणूक ही आमची खासदारची ती निवडणूक फक्त व्यवस्थित झाली पाहिजे. मागच्या वेळेला आपण सन्माननीय खासदार उदयनराजे भोसलेंना चांगल्या मताने या ठिकाणी निवडून आणलं. गोड म्हणून तिथं 3 लाखानं शेट जाणार, 2.5 लाखानं जाणार. आम्ही सगळ्यांनी प्रामाणिक काम केलं. पालकमंत्र्यांनी स्वतः काम केलं. मी जबाबदारी सांगतो, सगळ्यांनी काम केलं म्हणून आली. आता काही लोकांना आता मागच्या वेळेला पडले त्यांना अजून स्वप्न पडत असेल ह्यांच्यात दोघांच्यात फाळ पाडून आपण पुन्हा येतोय का, आपला नंबर लागतोय का? कारण आता पुन्हा आमदार व्हायला त्यांच्याकडे काही तेवढी संख्या आम्हाला दिसत नाही आहे. तर त्यांच्यापुढं आत्तापर्यंत खासदारकीच आहे. मग आमच्या धुळी पाडून जर त्यांना काही मिळेल का म्हणून त्याचा प्रयत्न असेल, सांगता येत नाही. पाठीमागे सुद्धा कुणबी म्हणून एक सभापतीपद आपल्या जिल्ह्यात झालं असं एका पक्षाकडून ते माहीत आहे का त्यांना, ज्यांनी ॲलिगेशन केलं? त्यांचा जिल्हा परिषदेचा उमेदवार कुणबी ओबीसी होता. फडतरे ताई ज्या उमेदवार होत्या राष्ट्रवादीच्या त्या कुणबी ओबीसी आहे. कुणबी ओबीसी आहे. मग त्यांनी करेल ते चालतं. मग इकडे ह्या पक्षांनी जर महायुतीने केलं तर चालत नाही का? म्हणजे महाविकास आघाडीचं सगळं स्थन करायचं आणि महायुतीचं नाही करायचं. ओबीसी जिथून मूळ ओबीसी निवडली पाहिजे होती त्याच्यावर अन्याय झाला नाही का? माझ्या मतदारसंघामध्ये असा कुठलाही अन्याय झालेला नाही. मी मूळ ओबीसीना म्हणजे जे पूर्वीचे होते त्यांनाच माझ्या मतदारसंघामध्ये उमेदवाऱ्या दिल्या, ताकद दिली आणि त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला. उलट आमच्या विरोधकांनी अन्याय केला त्या ठिकाणी. नाही पण JP अध्यक्ष इथं कुठेतरी एक पण वातावरण असं सुरू झालंय. पुढच्यांनी उमेदवारी मूळ ओबीसी दिल्यानंतर हा प्रश्न विचारला असता तर चाललं असतं. नाही, त्यांनी कुणबी ओबीसी दिलाय त्यामुळे त्यांना कुणालाही अधिकार येतच नाही आमचा विषय आहे की मूळ ओबीसीवर अन्याय होतोय का? आपण एक पत्रकार म्हणून आम्ही तेच विचारतोय. माझं म्हणणं एकच आहे. मी पुन्हा सांगतो, आमच्याकडून कोरेगाव मतदारसंघात कोरेगाव नाही, जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर होते. मी तुम्हाला सांगतो आमच्याकडून कुठलाही अन्याय ओबीसीवर झाला नाही. त्याच्या उलट जर तुम्ही विचारलं असेल तर कोरेगाव शहरामध्ये 12 जातींना 12 सुंदर जागा देऊन विचारा. एकाच छत्राखाली 12 जातींना सभागृह बांधून. माझा प्रश्न असा आहे की जिल्हा परिषद अध्यक्ष पदाबाबत मूळ ओबीसीवर अन्याय झाला का? आता बघा, ओबीसी प्रवर्गासाठी ते खुलं होतं. पुढच्यानी ओबीसी म्हणून जर कुणबी ओबीसी दिलं असेल तर आम्हीही त्या ठिकाणी ओबीसी कुणबीच दिलेला आहे, एवढंच मी बोलतो. पण नाही सर, बरं का, ज्या दिवशी निवडणूक झाली सर, नाही दादा, ज्या दिवशी निवडणूक झाली JP अध्यक्षाची त्या दिवशी पहिल्यांदा बरं का वैभव, ज्या दिवशी जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवडणूक झाली त्यावेळेस पहिल्यांदा BJP कडून फॉर्म भरला गेला अध्यक्षपदाचा. याचा अर्थ तुम्हाला माहित नव्हतं की समोरच्या पार्टीकडून कोण भरणार आहे? नाही, माहित होतं ते आम्हाला. आधी 9 वाजता कळलं. ऐका, 9 वाजता त्यांचं जाहीर झाल्यानंतर हे नाव पुढे आलंय. आमचं 10:30ला आलं, त्यांचं 9ला बाहेर आलं. मी जबाबदारीनं बोलतो. त्यांचं 9ला आलं, भाजपचं 10:30. 15 दिवस अगोदर दाखला कसा काढणार? 15 दिवस आधी ऍप्लिकेशन केलं होतं, ते वेगळ्या कारणासाठी केलं होतं. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो. ते कारण सांगायचं असेल तर ते मी तुम्हाला सांगू शकेन. तिच्या सख्या भावाकडेही त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी ओबीसी कुणबी दाखला आहे, सख्या भावाचा. तो 1 वर्षाचा नाही. साहेब, बारामतीमध्ये पोटनिवडणूक लागली आहे. ती बिनविरोध करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य पाठिंब्याचा निर्णय घेतला आणि अत्यंत चांगला स्वागतार्ह निर्णय काँग्रेसनेही घेतला. शेवटी बघा, पक्ष आणि इतर गोष्टी सोडून कुठेतरी एक सुसंस्कृतपणा जपण्यासाठी आपल्याला या गोष्टी घडाव्या लागतात.